योग व प्राणायामाचे मानवी जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. योगासने व प्राणायामामुळे शरीर निरोगी राहते, त्याचप्रमाणे अनेक विकारही नष्ट होतात. आज आपण योगासनाचे काय फायदे आहेत हे पाहूया. पद्मासन. पद्मासनाचा उपयोग जप, ध्यान, धारणा, प्राणायाम व समाधीसाठी होतो. या आसनामुळे मन शांती, एकाग्रता लाभून निद्रानाश, हिस्टेरिया, विस्मरण हे विकार नष्ट होतात. वज्रासन. हे आसन नियमित केल्याने पाचकरस भरपूर तयार होतं. गॅसेस पासून मुक्ती मिळते. गुडघे व चवड्याचे आजार नष्ट होतात. ताप, बद्धकोष्ठता, अग्निमंद्य, अजीर्ण हे विकार नष्ट होतात. हे आसन जेवल्यानंतर केल्यास अन्नाचे पचन चांगले होते. पश्चिमोत्तासन. या आसनाच्या सरावाने पाठीचे, मांड्याचे स्नायू मजबूत बनतात. मधुमेह, संधिवात, स्वप्नदोष यावर उपयुक्त आहे. या आसनामुळे जठराग्नी प्रदीप्त होऊन पचनक्रिया सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अजीर्ण, मंदाग्नी असे विकार नष्ट होतात. पायाची स्नायू सुदृढ बनतात व शरीर मजबूत बनते. उष्ट्रासन. उष्ट्रासनामुळे श्वसन यंत्रणा कार्यक्षम बनते. दम्याच्या विकारात या आसनाचा खूप फायदा होतो. मान, खांदे, मणका तसेच पाठदुखी, कंबरदुखी नाहीसे होते. डोकेदुखी, टॉन्सिल, डोळ्याचे विकार नष्ट होऊन छाती सुदृढ व भारदार बनते. सर्वांगासन. सर्वांगासनामुळे रक्ताभिसरण, पचन, श्वसन व उत्सर्जन या क्रिया कार्यक्षमतेने होतात. थायरॉइड ग्रंथीला व्यायाम मिळतो. मणक्यातील नाड्यांच्या टोकांना रक्तपुरवठा भरपूर होतो. शरीरात नवा जोम निर्माण होतो. पाठीचा कणा लवचिक बनतो. स्वप्नदोष दूर होऊन ब्रह्मचर्य पालनास मदत होते. मत्स्यासन. मत्स्यासनामुळे श्वासनळी व स्वरपेटी मोकळी होते. श्वासोच्छवास चांगला होतो. पुरेसा पाचकरस तयार होतो. दम्याच्या रोगांना हे आसन वरदान आहे. पाठीचा कणा मजबूत बनून पाठीचे स्नायू कार्यक्षम बनतात. चेहरा तेजस्वी बनतो. धनुरासन. धनुरासनामुळे पाठीला चांगला व्यायाम मिळतो. पाठीचा कणा लवचिक बनतो. मणक्याच्या आजारात आराम मिळतो. पाठीचे कुबड नाहीसे होते. संधिवातात आराम पडतो. शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होते. शरीरातील चरबी कमी होऊन आतडे कार्यक्षम बनते. अंगात उत्साह व जोम वाढतो. भुजंगासन. भुजंगासनामुळे मणका विकार दूर होतो. आतड्यात साठलेला मळ बाहेर काढण्यास मदत होते. कंबरदुखीचा त्रास कमी होतो. गुडघे, कंबर, नितंब व पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. मूत्राशय व हृदय कार्यक्षम बनते. वात विकार, अपचन, अम्लपित्त, मूळव्याध असे पोटाचे विकार नाहीसे होतात. चक्रासन. चक्रासनामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो. मांड्याचे व पोटऱ्याचे स्नायू कार्यक्षम बनतात. शरीरात जोश संचारतो. मान किंवा खांदा अवघडल्यास या आसनाने आराम मिळतो. छाती भारदार बनते. गरुडासन. गरुडासनामुळे पाय सशक्त बनतात. या आसनामुळे उंचीत वाढ व संधिवाताचा त्रास कमी होतो. पोटातला त्रास नाहीसा होतो. हाताचे स्नायू लवचिक बनतात व मनाची एकाग्रता वाढते. वृक्षासन. वृक्षासनामुळे सर्व सांध्यांना पुरेसा व्यायाम मिळतो. पायाची बोटे, गुडघे व हाताचे कोपरी या भागांना रक्तपुरवठा भरपूर होतो. पाय लवचिक व छाती भारदार बनते. शरीराचा तोल सांभाळण्याची कला अवगत होते. शीर्षासन. शीर्षासनामुळे मेंदूला भरपूर रक्तपुरवठा होऊन मेंदूतील सर्व केंद्रे कार्यक्षम बनतात. स्मरणशक्ती तीव्र होते. पाचकरस वाढून जठर अग्नी प्रदीप्त होते. डोळे, डोके, नाक, गळ्याचे विकार, मधुमेह, दम्याचे विकार नाहीसे होण्यास मदत होते. ब्रह्मचर्य पालन व एकाग्रता यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे. शवासन. शवासनामुळे स्नायूंना त्वरित शिथिलता व आराम मिळतो. त्यामुळे शरीराला व मनाला संपूर्ण शांती मिळते. हृदयविकारात व मनोविकारात हे आसन खूप फायदेशीर आहे. इतर आसने झाल्यानंतर हे आसन करावे. त्यामुळे थकवा येत नाही.